पक्षाचं कार्यालय तयार झालेलं नव्हतं. आम्ही स्वतः पाठपुरावा केला, आमची कार्यालय तयार करून घेतली. त्याच्यानंतर आमचे महापौर म्हणजे रितुताई आमच्या कार्यालयातनं फॉर्म भरायला जातील हा माझा आग्रह होता आणि आम्ही त्या पद्धतीनं कार्यालय तयार करून घेतलं आणि त्या तिथून फॉर्म भरायला गेल्या. बाकीच्या पक्षांची कार्यालय कधी तयार झाली, काय झालं ते तुमच्या समोर आहे. सभागृहाची व्यवस्था काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. उद्या जेव्हा सभागृह बसेल त्यावेळेला टेस्टिंगसाठी नवीन माईक, हे मी गेली महिनाभर पाठपुरावा करतो आणि उद्या पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी नवीन माईक्स दिसतील. हे टेस्टिंग सुरू आहे. आपलं चित्र काय, लटकलेले माईक, तुम्हा पत्रकार बंधूंना बसायला जागा नाही. ह्यात कुठेतरी बदल करावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. टाउन हॉलचा विषय आल्यानंतर मी आग्रहानं मांडलं की नाही, आम्हाला नवीन सभागृह करायचंय कारण येणाऱ्या मुंबईची ती गरज आहे. हे सगळे विषय एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला काय सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला रोज एक काहीतरी नवीन विषय काढायचा ज्या विषयात तथ्य नाही आहे. आता विषय काढला त्यांनी दिव्यांचा. हे मी तुम्हाला का पार्श्वभूमी सांगतोय की प्रशासन जे करतंय आणि आम्ही जे करतोय यामध्ये आमची काय चूक आहे किंवा आम्ही कुठे उभे आहोत हे तुमच्या समोर यावं म्हणून हे मी तुम्हाला काही बाजू स्पष्टपणे सांगितल्या. आम्हाला, मी ज्यावेळी सभागृह नेता झालो, बाहेर प्रशासनातले अधिकारी आले, साहेब हे तुमचे पीए, हा तुमचा ड्रायव्हर आहे आणि हा आजपासून ही तुम्हाला गाडी दिलेली आहे. मी गाडीत बसायला सुरुवात केली. महापौरांचाही प्रोटोकॉल आहे, त्यांची निवडणूक झाली. जसं आम्ही त्यातनं बाहेर पडलो तसा त्यांचा प्रोटोकॉल त्यांच्या सोबत गेला. त्यांना जी गाडी दिली, महापौरांनी ती गाडी वापरायला सुरुवात केली. आम्ही कोणीही आम्हाला ह्याच दिव्यांची गाडी पाहिजे किंवा आमच्या गाडीवरती हेच दिवे बसवा म्हणून आम्ही कोणालाही आग्रह केलेला नाही. ना आमच्यापैकी कुणी कुणाला पत्र दिलं किंवा आम्ही तुमच्या समोरही कधी मागणी केली नाही की आम्हाला दिलेल्या गाड्या या स्वरूपाच्या आहेत, या स्वरूपाच्या आहेत. होय, मी एक मागणी फक्त परवा केली, ती म्हणजे आम्हाला दिलेल्या गाड्या ज्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्या गाड्यांची डिझाईन अशी बनवली आहे की ती गाड्या पोलिसांच्या वाटतात. म्हणालो ते काढा आणि फक्त महापालिकेचे एक सिम्बॉल ठेवा म्हणजे आमच्या गाड्या सर्वसामान्यांच्या गाड्या आहेत असं वाटलं पाहिजे. हा एकच बदल मी एवढ्या दिवसात सुचवला. महापौरांकडे एक प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल त्यांच्या सोबत असतो. महापालिकेची गाडी मागे असते, त्याच्यात ते सुरक्षेचे अधिकारी असतात. हा सगळा नियमितपणे चालणारा एक कारभाराचा एक भाग आहे. यामध्ये कुठेही महापौर म्हणून रितुताईंनी माझ्या गाडीवरती हाच दिवा बसवा, मला हाच प्रोटोकॉल पाहिजे असं एकदा सुद्धा सांगितलेलं नाही किंवा त्यांनी या संदर्भात कुणाला पत्रही आजपर्यंत दिलेलं नाही. उलट पक्षी ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांची काय भूमिका होती हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पण आत्ता जे माझ्या लक्षात आलंय किंवा आम्हाला जे कळतंय ते असं आहे की या मुंबई शहरामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी फेरीवाल्यांवरती कारवाई झाली. आम्ही फुटपाथ स्वच्छ करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.